थांबा, सोलापूर तयार आहे का? सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो 2026. टीव्ही, गॅजेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, सोलर आणि फिटनेस. एक छत, सगळं टेक, फुल ऑन वाइब. 12 ते 18 फेब्रुवारी 2026. होम मैदान, सोलापूर. श्री शिवजन्मोत्सव महामंडळ ट्रस्ट सोलापूरच्या वतीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सोलापूर शहरातील डाळिंबियाड मैदान, शिंदे चौक इथं शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि विश्वस्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सवाच्या कालावधीत युवकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी कबड्डी स्पर्धा, त्याच दिवशी खो खो स्पर्धा होणार आहेत. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धांमुळे युवकांमध्ये शिवचरित्राच्या विचारांची प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. शिवजन्मोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथं होणारा पाळणा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी, शहीदांच्या कन्या तसंच विविध क्षेत्रातील विशेष गुणवंत महिलांना खास आमंत्रित करण्यात आलंय. हजारो महिलांच्या उपस्थितीत सामूहिक पाळणा गायनाचा हा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा होणार आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता भव्य मिरवणुकीनं शिवजन्मोत्सवाची सांगता होणार आहे. या पत्रकार परिषदेस मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, राजन जाधव, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमडे, भाऊसाहेब रोडगे, सुनील रसाळे, प्रकाश ननवरे, लिंबराज जाधव, सचिन स्वामी, देवीदास घुले, कृष्णा सुरवसे, सुजित चौगुले आदींची उपस्थिती होती. मिरवणूक ह्या पारंपरिक असणार आहेत. कमीत कमी 40 मिरवणुका तर येतील. पारंपरिक लेझिम, झांज, टिपऱ्या, ढोल पथक असे पारंपरिक वाद्यातनं आमची मिरवणूक येतील. आम्ही तर सांगितलेलं आहे सगळ्यांना डॉल्बी न काढण्याचा आम्ही उपदेश दिलेला आहे मध्यवर्ती महामंडळानं. पण आता ज्याच्या त्याच्या प्रमाणात ज्यांनी पण जास्तीत जास्त मिरवणुका लेझिम वगैरेचे येतील. एकूण किती मंडळाचा सभा असणार? 40 ते 50 मंडळाचा सभा असेल. 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात आलाय. त्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व ज्या ज्या भागात लांबच्या भाग आहेत त्या भागात आपण परिवहन तर्फे आपण बसची सोय केलेली आहे. तरी ज्या ज्या महिलांना यायचं आहे त्यांनी मध्यवर्ती महामंडळामध्ये आपण कळवावं व त्यांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आणखी कबड्डी स्पर्धा असो, कुस्तीची स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, या सर्व कार्यक्रमातून आम्ही महिलांच्या पाळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या पोशाखामध्ये येऊन यावर्षी त्याहीपेक्षा जास्त महिला असाव्यात अशा मी सगळ्यांना विनंती केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी झालेली नूतनीकरण आहे त्या विषयावर आता संपूर्ण साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेल्या आहे. आणि तो जो आता चबुतरा उभा केला, चबुतराच्या खालचा भाग जो आहे तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे. परंतु शिवजयंती झाला आणि पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यवर्ती महामंडळ एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन माननीय आयुक्त, पालकमंत्री असतील त्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणणार आहोत. कारण जो त्यांनी ज्या पद्धतीनं खालचा भाग जी केलेला आहे त्याला मार्बल फरशी आणि सिमेंट लावून त्या ठिकाणी अनेक जड वाहनं जातात. पूर्ण सोलापूर शहराची त्या ठिकाणी वाहतूक आहे आणि त्या ठिकाणी केव्हा त्या फरशा उकडून पडत आणि त्याचा परिणाम काहीतरी वाईट होईल म्हणून महापालिकेने देखील या बाबतीमध्ये तातडीनं शिवजयंती झाली त्या चबुतऱ्याची पाहणी करून योग्य तो चबुतरा उभा करावा. मिरवणुकी